मी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा देवळी येथे प्रवासाला प्रचाराला जातो आहे। भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी, आमदार, खासदार, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी या सर्वांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे आणि भाजपा, शिवसेना, महायुती ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतांनी जिंकेल असा मला विश्वास आहे। आम्ही भाजपा, शिवसेना, महायुती 100% यावेळी मुंबईचा महापौर बनवणार आहे। महाराष्ट्राची, मुंबईची जनता ही महायुतीच्या बाजूने राहणार आहे। मुंबईची जनता सुद्धा डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे, विकासाच्या बाजूने आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या काळजीत लगवण्याची माहिती समोर येते। नाही, जरा त्याची दखल आम्ही घेऊ आणि योग्य कारवाई करू। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आरोप केले की भाजपचे नेते कुठेतरी त्यांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या देतात। कुठलाच धमकी नाही, कुठलाच दबाव नाही, आम्ही असं करत नाही। आमची संस्कार संस्कृती नाही। शीतल तेजवानीला काल चौकशी करता बोलवलेलं होतं, पण तिला स्पेशल ट्रीटमेंट, VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होता। असं आहे की कुठली ट्रीटमेंट दिली, काय दिली हे तर पोलिसांकडे बघावं लागेल, पण जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की याच्यात शिक्षा करू, कारण या घोटाळ्यामध्ये जे जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की शिक्षा करू। मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलीवर जे अत्याचार झाले त्या आरोपीला फाशी शिक्षा द्या असे कुटुंबाची मागणी होत आहे। एकदम बरोबर आहे की ज्यांनी इतका मोठा अत्याचार केला त्याला फाशीच झाली पाहिजे।